सातारा शहरातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या समस्या आता गंभीर बनत चाललेल्या असल्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणूनच आणि शहराच्या विकासासाठी सातारा शहर आणि परिसरामध्ये रिंग रोड उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे साताऱ्याचा गतीने विकास होण्याचा मार्ग आता मोकळा होणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेण्याची मागणी सातारकरांमधून व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबई पुण्यानंतर आता सातारा रिंग रोड हा चर्चेत आल्यामुळे हा मार्ग नेमका कोणत्या भागाशी जोडला जाणार, यामुळे कोणत्या भागातील नागरिकांना फायदा होणार आणि तो नेमका कसा असेल या सगळ्याबद्दलच प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच सातारा रिंग रोड बद्दल सविस्तर माहिती सोप्या शब्दात समजून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सातारा शहर हे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळांमुळे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं। साताऱ्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे कास पठार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून सुद्धा ओळखलं जाणारे हे पठार पावसाळ्यानंतर विविध रंगांच्या दुर्मिळ फुलांनी बहरतं, जे पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात इथे अनेक हजारो पर्यटक भेट देतात। इतकंच नाही तर इतिहास प्रेमींसाठी अजिंक्यतारा किल्ला इथलं खास आकर्षण आहे आणि हा किल्ला साताऱ्याच्या मध्यभागी असून मराठा इतिहासाशी निगडित आहे। तर किल्ल्यावरून दिसणारा शहराचा नजारा पाहण्यासाठी सुद्धा अनेक जण इथे गर्दी करतात। याशिवाय साताऱ्याजवळील कास तलाव तसंच शांत आणि निसर्गरम्य परिसर असलेले घाट रस्ते सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात। विशेषतः वीकेंडला पुणे, मुंबई आणि कोल्हापूर भागातून मोठ्या प्रमाणावर लोक इथे येत असतात। तर या सर्व पर्यटन स्थळांमुळे सातारा शहरातूनच या ठिकाणी जाण्याचा मार्ग असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीही होत असते। विशेषतः पोवई नाका, राजवाडा, समर्थ मंदिर या भागातून पर्यटकांची वाहतूक होते। त्यामुळे इथे वारंवार कोंडी निर्माण होणारी परिस्थिती उद्भवलेली पाहायला मिळते। त्यात सातारा शहरातील अरुंद रस्ते आणि वाढती लोकसंख्या यामुळे नागरिकांना आता दररोज मोठ्या अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतंय आणि याच पार्श्वभूमीवर साताऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा दिलेली आहे। राज्य शासनाच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शहरातील विविध विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली। दरम्यान सातारा रिंग रोड बद्दल बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांनी असं सांगितलंय की सातारा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड हा दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय ठरणार आहे। या रिंग रोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्यात आला असून त्यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती। प्रस्तावित रिंग रोड उंटाचा डोंगर, अजिंक्यतारा किल्ला परिसर, 4 भिंती, तिथून बोगदा मार्गे यवतेश्वर घाट, भैरोबाचा पायथा, मेढा मार्ग, खिंड आणि मुळाचा ओढा या भागांना जोडला जाणारे हा रस्ता डिवायडर, फुटपाथ आणि 2 वाहनं सहज जाऊ शकतील इतक्या रुंदीचा असणार असं म्हटले गेले। शिवाय या प्रकल्पासाठी भूसंपादनाकरिता सुमारे 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष रस्ते बांधकाम आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे। तर सातारा पालिकेने सुद्धा आवश्यक जमीन हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली असून अंतिम मंजुरीनंतर भूमापन करून नेमका खर्च निश्चित केला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। या रिंग रोडमुळे शहरातील सुमारे 40% वाहतुकीचा ताण कमी होईल असा अंदाज सुद्धा यावेळी व्यक्त केला गेलाय। शिवाय भोसले यांनी पुढे असं सांगितलं की या रिंग रोडमुळे कास पठार, ढोसेघर आणि सज्जनगड यांसारख्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक भविष्यामध्ये सुलभ होण्यासाठी सुद्धा मोठी मदत होणार आहे। बरं, सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या पोवई नाका, समर्थ मंदिर आणि राजवाडा परिसरातून जावं लागतं, पण त्या भागातील रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी ही समस्या उद्भवत असते। त्यामुळे भविष्यात रिंग रोड झाल्यास इथे येणाऱ्या पर्यटकांना शहरात न शिरताच बाहेरून थेट मार्ग हा उपलब्ध होईल। इतकंच नाही तर सातारा शहरातील पोवई नाका, बस स्थानक, बॉम्बे रेस्टॉरंट, समर्थ मंदिर, मोती चौक, राजवाडा आणि गौडोली नाका या भागामध्ये सतत कोंडी होत असते। त्यात पुणे बंगळुरू महामार्गावरून शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी बहुतांश वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागातून जावं लागतंय आणि त्यामुळे 35 ते 40 मिनिटांचा वेळ सुद्धा लागतो। शिवाय इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुद्धा होतोय। दरम्यान रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर हा वेळ 10 ते 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शिवाय याचा सर्वाधिक फायदा असा होईल की जड वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग सुद्धा उपलब्ध होणार आहे।
कोरेगाव आणि रहिमतपूरकडे जाणारी मालवाहतूक सध्या शहरातूनच जाते आणि त्यामुळे कोंडीमध्ये भर पडते आणि रिंग रोडमुळे ही वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार आहे। तसंच वाढे, कोडोली, खिंडवाडी आणि जकातवाडी या भागांचा शहराशी संपर्क सुधारेल आणि त्यामुळे नवीन गृह प्रकल्प, उद्योग आणि व्यावसायिक संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतील असं म्हटलं गेलंय। बरं, सातारकरांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की सातारा शहरामध्ये एक नाही तर 2 रिंग रोड मार्ग प्रस्तावित असल्याचं म्हटलं गेलंय। त्यासाठी सुद्धा सर्वेक्षण केलं जात आहे आणि ज्यात बोगदा ते मुळाचा ओढा आणि मराठा पॅलेस पासून जाणारे हे 2 मार्ग विकास आराखड्यामध्ये समाविष्ट आहेत। ज्यात बोगदा ते मुळाचा ओढा आणि मराठा पॅलेस पासून जाणारे हे 2 मार्ग विकास आराखड्यामध्ये समाविष्ट आहेत। दरम्यान भोसले यांच्या पत्रानंतर पालिकेनं सर्वेअर नेमून प्रत्यक्ष मोजणीचं काम सुद्धा सुरू केलंय आणि या कामासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुद्धा माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिली आहे। पण जसा हा रिंग रोड झाल्यानंतर नागरिकांना फायदा होणार त्याचप्रमाणे यामुळे काही नागरिकांची मात्र आता चिंता वाढली आहे। तर झालं असं की या रिंग रोडमुळे काही ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढण्याचं कारण असं आहे की भैरवाचा पायथा, महादरे, धुमाळआळी आणि व्यंकटपुरा या भागामध्ये अनेकांनी गेल्या काही वर्षांमध्ये घरं आणि प्लॉट घेतलेले आहेत आणि प्रस्तावित रिंग रोड त्यांच्या जागेतून जाण्याची शक्यता असल्यामुळे अनेक जण सध्या धास्तावलेत। त्यामुळे काहींनी तरी त्यांच्या घराचा काही भाग हा रस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली आहे, तर काहींनी पूर्वी घरांसाठी आणि प्लॉटसाठी परवानगी देताना प्रशासनाने याचा विचार का केला नाही असा सवाल सुद्धा नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सर्व घडामोडींमुळे सातारा शहरातील रिंग रोड प्रकल्प आता चर्चेचा केंद्रबिंदू सुद्धा ठरलाय। शिवाय शहराचा सर्वांगीण विकास, वाहतूक सुलभता आणि पर्यटन वाढ यासाठी सुद्धा हा प्रकल्प भविष्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असला तरी भूसंपादन आणि स्थानिकांच्या अडचणी या बाबींचा समतोल साधणं आता प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यामध्ये किती अडचणी येतात, हा प्रकल्प कधी पूर्णत्वास येईल आणि म्हटल्यानुसार याचा खरंच सातारकरांना फायदा होणार आहे का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमचं याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।